शिक्षणासारख्या पवित्र कार्यामध्ये अडथळे आणून आपली पोळी भाजून शिक्षणाचे कार्य खंडित करण्याचे काम कोणते उपद्रवी नतद्रष्ट लोक करत आहेत आणि त्याचबरोबर हे करण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले महत्त्वपूर्ण मत नक्की नोंदवा. नमस्कार. समता न्यूज मध्ये आपले स्वागत. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात आणि हे 100% बरोबरच आहे. कारण या पुण्यभूमीत अनेक दिग्गजांनी शिक्षण क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. त्याची मुहूर्तमेढ रोवली ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि त्या पाठोपाठ अनेक मान्यवरांनी शिक्षणाचे कार्य शिक्षण संस्था स्थापन करून पुढे नेले आणि त्यामध्ये 166 वर्षापासून अविरत शिक्षणाची सेवा देणारे एक नाव अग्रगण्य आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे, ज्याची स्थापना ही 1860 मध्ये वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी केली, जी एक अत्यंत जुनी, प्रतिष्ठित, नावाजलेली आणि फक्त विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारी शिक्षण संस्था आहे. सध्याच्या काळात शिक्षणाचा बाजार झाला आहे हे कोणालाच सांगायची गरज नाही. एखादी अशिक्षित व्यक्ती देखील हे सांगेल. नेमके याच वेळी बोटावर मोजण्या इतपत शिक्षण संस्थांनी समाजहित आणि शिक्षण प्रथम हे तत्व सोडलेले नाही आणि त्यामध्ये अग्रगणी नाव म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेने शिक्षण फक्त एका वर्गापुरते आणि एकाच अभ्यासक्रमापुरते सीमित न ठेवता अगदी किंडर गार्डन ते पदव्युत्तर शिक्षण, ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांचे राहण्याचे, खाण्यापिण्याचे होणारे हाल लक्षात घेता फक्त पुण्यापुरतेच मर्यादित न ठेवता याचा विस्तार सातारा, बारामती, पनवेल, चिपळूण, रायगड आणि सोलापूर अशा महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी 75हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांच्या रूपात केला आहे. हे सर्व करीत असताना फक्त एकच सुविचार समोर ठेवला आणि तो म्हणजे तळागाळातल्या सर्व वर्गांना परवडेल असे शिक्षण आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे आज सकारात्मकरित्या पसरलेला शिक्षणासारख्या पवित्र कार्याचा वटवृक्ष आहे. शिक्षणाचे हे पवित्र कार्य सुरू असताना विरोध हा होणारच, याला भूतकाळ देखील अपवाद नाही. जिथे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांना विरोध झाला तिथे आधुनिक युगात देखील काही नतद्रष्ट लोकांचा विरोध हा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे यासारख्या शिक्षणाचे पवित्र कार्य पुढे नेणाऱ्या संस्थेला सहन करावा लागत आहे. हे इथे अत्यंत खेदाने नमूद करावे लागत आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीला 90% शिक्षण संस्था सरकारी होत्या आणि नंतरच्या काळात त्याचे बाजारीकरण झाले आणि आता 90% या खाजगी आणि फक्त 10% सरकारी आहेत. याला जबाबदार कोण? तर यासारखीच उपद्रवी नतद्रष्ट लोक जे स्वतःला शिक्षणाचा मसीहा म्हणवून घेतात, परंतु आपल्या फायद्याची वेळ आली की मग चांगले निरोगी शिक्षण, तळागाळातल्या वर्गाला शिक्षण या संकल्पनेला लाथ मारून आपली झोळी भरून घेतात. आणि त्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे यासारखी संस्था जी फक्त तळागाळातल्या वर्गाला निरोगी आणि उच्च शिक्षण या संकल्पनेला अनुसरून ज्यांचे वार्षिक उत्पन्न अत्यंत कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक फी आकारून त्याचे आणि त्याच्या कुटुंबियाचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी सध्याच्या काळातील अत्यंत महाग असणारे इंजिनिअरिंगचे शिक्षण माफक फी मध्ये उपलब्ध करून देते. तेव्हा फक्त त्या शिक्षण संस्थेच्या पवित्र कामावरच नाही तर त्या गरीब तळागाळातल्या मुला मुलींच्या स्वप्नांवर बुलडोझर चालवण्याचे काम काही अपप्रवृत्तीची लोक स्वतःची झोळी भरण्यासाठी माहितीच्या अधिकार कायद्याचा गैरवापर करीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे या शिक्षण संस्थेवर डाग लावून बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. हे अत्यंत खेदाने इथे नमूद करावे लागत आहे.
अशी प्रवृत्ती फक्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे या शिक्षण संस्थेसोबतच नाही, तर अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्थांवर वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून बेछूट आरोप करते आणि काही काळानंतर ते आरोप हवेमध्ये अचानक विरून जातात. कसे काय? हे कोणत्याही सुज्ञ व्यक्तीच सांगण्याची गरज नाही. यामागे नक्की कोणते आणि कसे व्यवहार होतात की त्या केलेल्या बिनबुडाच्या आरोपांचे पुढे काहीच होत नाही, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि त्याचवेळी या सर्व शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन आपले स्वतःचे एक असे व्यासपीठ तयार करायला पाहिजे की जिथे अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना त्यांची योग्य जागा दाखवली जाईल. त्याचबरोबर शिक्षण खाते आणि गृहमंत्र्यांनी देखील व्यक्तिशः लक्ष घालून अशा प्रवृत्तीला कायद्याचे राज्य असल्याची जाणीव करून देत वेळीच आळा घातला पाहिजे. तुर्तास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सर्वसामान्यांसाठी सुरू असलेला तळागाळातील सर्वसमावेशक वर्गासाठी पोषक आणि आधुनिक शिक्षणाचा यज्ञ असाच अहोरात्र सुरू राहो, हीच प्रार्थना. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा. अजूनही आपण समता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, अशा वाईट प्रवृत्तींमुळे शिक्षणाचे आणि सोबतच गरीब विद्यार्थ्यांचे जे नुकसान होत आहे याबद्दल आपले काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा.